भंडारा जिल्ह्यातील कलावंतांना सन 2021-22 या वर्षी हयात असलेल्या वृद्धकाळ कलावंत मानधन समितीने भंडारा जिल्ह्यातील 100 कलावंतांची मानधनाकरिता निवड केली होती. परंतु आजपर्यंत जिल्हा परिषद भंडारा येथील समाज कल्याण विभागाने निवड झालेल्या कलावंतांची यादी शासनाकडे मानधनासाठी पाठविली नाही. ही यादी समाज कल्याण विभागात धूळ खात पडली आहे. भंडारा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी माननीय संजय कोलते साहेब यांना निवेदनाद्वारे विनंती केली आहे. अन्यथा प्रतिष्ठित कलावंत प्रतिष्ठान ही कलावंताची संघटना व कलावंतांना सोबत घेऊन तसेच सन 2022 या वर्षातील अशासकीय वृद्धकाळ मानधन समिती सदस्य शासनाच्या विरोधात न्यायालयात योग्य न्याय द्यावा, अन्यथा जिल्हाभर आंदोलने करण्याचे निवेदनाच्या माध्यमातून सांगण्यात आले. निवेदन देताना प्रतिष्ठित कलावंत संघटनेचे विदर्भ प्रदेश अध्यक्ष तथा माजी मानधन समिती सदस्य महेंद्र बहाने, उत्तमजी कडपाते, डॉक्टर रामनाथ पारधीकर, गुलाब उईके, प्रतिष्ठित कलावंतांचे जिल्हा अध्यक्ष प्यारेलाल उच्चीबगले, राजविलास बोरकर, सुनीता आगलावे, वनिता रामटेके, सामाजिक कार्यकर्ता प्रशांत देशकर, मेहमूद भाई खान, सुनील नागपुरे, माधव नारनवरे, तकदीर उके इत्यादी कलावंत संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ता उपस्थित होते. 21 आणि 22 या वर्षाकरिता वृद्ध कलावंताचे मानधनाचे जे प्रस्ताव होते ते आम्ही समाज कल्याण भंडारा, जिल्हा परिषद समाज कल्याण विभाग भंडारा यांच्यातर्फे आम्ही 100 कलाकारांची सर्व निवड समितीच्या सदस्यांनी निवड केली. परंतु त्याच कालखंडामध्ये महाराष्ट्र सरकार ही पडल्यामुळे आणि समाज कल्याण विभागाच्या चुकीच्या धोरणामुळे त्या 100 कलाकारांवर आजही अन्याय होत आहे. त्याचं कारण असं की आमची जी निवड होती, कलावंताची जी निवड होती, ती कलावंताची निवड त्याची तारीख होती 7, म्हणजे त्याचा अर्ज होता आम्हाला की 7 तारखेला 7/9/2022ला एक आम्हाला पत्र प्राप्त झालं होतं निवड करण्याकरिता. त्याची निवड होती 14 तारखेला, 14/9/2022ला. आम्ही 14 तारखेला ती निवड केली आणि सरकारने 16 तारखेला ह्या सगळ्या जे समित्या होत्या, शासनाच्या ज्या समित्या होत्या शासकीय अशासकीय, त्या रद्द केल्या. परंतु आम्ही जी निवड केली ती 14 तारखेला होती. परंतु याच शासनाच्या या धोरणामुळे, उदासीन धोरणामुळे त्या 100 कलाकारांवर जो अन्याय होता, अन्याय झाला होता, तो अन्याय दूर करण्याकरिता आम्ही जिल्हाधिकारी भंडारा यांच्याकडे गेलो आणि त्यांना एक निवेदन देऊन त्यांना सांगितलं की कलावंत मानधन समिती, वृद्धकाळ कलावंत मानधन समितीच्या सदस्यांनी जी 100 कलावंतांची निवड केली आहे ती कोणत्या प्रकारे योग्य आहे. जिल्हाधिकारी साहेबांनी ती मान्य केलं आणि त्यांनी आम्हाला विश्वाससुद्धा दिला की हे जे 100 कलाकार आहेत ज्याची मानधनाकरता निवड झाली 2021-22ला, त्याकरता आम्ही शासनास मार्गदर्शन मागवलं आहे आणि तो आपण केलेली जी निवड आहे ती आम्ही पूर्ण करण्याचा प्रयत्न करू.